मसाल्यांबद्दल लोकांना काही असे भ्रम असतात किंवा मिथ बोलतो आपण त्याला, तर ते काय असतात? म्हणजे लोकांना तुमच्या मते काय, लोक असे प्रश्न येऊन काहीतरी अजब गजब काहीतरी प्रश्न घेऊन येतात दुकानावरती आणि त्यांना काहीतरी भलतंच वाटतं? नाही, आता एक कसं झालं आहे, मेन जो मसाला मालवणी मसाला हा मेन मसाला म्हणजे मालवणी किंवा साताऱ्याकडे इकडे असेल तो जो घाटी मसाला असतो. तर काही काहींची समज अशी असते की गावावरनं आपण जे मसाले आणतो ना ते उत्कृष्ट दर्जाचे असतात. पण आता सगळं फसवणुकीचे जे हे झालेले आहेत, मसाल्यामध्ये कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे, लोकांना स्वस्त पाहिजे आहे. मग गावच्या ठिकाणी जे मालवणी मसाले लोकं आणतात ना तिकडेच लोकं फसत आहेत. अच्छा. हां, म्हणजे आता आम्ही इकडनं गावी पाठवतो मसाले, म्हणजे कोकणात आम्ही पाठवतो, ओरसला पाठवतो, सिंधुदुर्गात पाठवतो, शुक्रवाडला पाठवतो. आमचं गाव शुक्रवाड आहे, वालावल आमचं गाव आहे, तिकडे आमचे मसाले जातात. कारण का कसं होतं आहे तिकडे क्वालिटी एवढी मिळत नाही अजूनही. जे आता आम्ही एवढं आमचं एवढं एक्सपिरियन्स आम्हाला आहे ना की आम्ही मसाला बघितला ना की रंग बघितला किंवा स्मेल घेतला की आम्हाला समजतं याच्यामध्ये काय कमी आहे. बघूनच आम्हाला समजतं. मग लोकांना पण कसं झालं, स्वस्त पाहिजे असल्या कारणाने मग लोकांची समज अशी झालेली असते, गावावरनं मसाले आणतात, हां तो मसाला आमचा चांगला आहे, म्हणजे ते त्या पर्टिक्युलरली साच्यामध्येच असतात की हा त्यांचा तो मसाला गावावरनं आपण आणला आहे, मालवणवरून आणला आहे, कुठून आणला आहे, मालवणवरून आणला आहे, तो मसाला चांगला आहे, किंवा आणला आहे कोल्हापूरवरून आणला आहे, तो मसाला आमचा चांगला आहे. मग त्याच्यामध्ये आपण काय करतो, त्याच्यामध्ये आपण जो गावचा मसाला आहे त्यावेळेला म्हणजे त्या मसाल्यामध्ये काय कमी पडतं आहे हे आमच्या आजोबांनी पणजोबांनी म्हणजे अभ्यास केला. नंतर वडिलांनी काय केलं, वडिलांनी तर येणारे कस्टमर आहेत ना त्यांचं मनोगत, त्यांचं जे आहे म्हणजे त्यांचं सर्वे केला की कसं मसाला अजून आपला सुधारू शकतो किंवा त्यांचा अजून टेस्ट कशी वाढेल. मग तसं आमच्या वडिलांनी काकांनी मसाल्यामध्ये चेंजेस केले आणि एवढं अप्रतिम आम्हाला तर रिझल्ट आहे. म्हणजे जिथे 4 चमचे टाकावे लागतात मसाल्याची चमचे, तिकडे आपला 1.5 चमचात काम होतो. म्हणजे मसाल्याची क्वालिटी चांगली असल्या कारणाने त्याचा कालावधी वाढला. समजा 1 किलो मसाला ना तुमचा 3 महिन्यात संपत असेल तर आमचा 1 किलो मसाला तुमचा 5 महिने जाणार. म्हणजे तुमचे पैसेसुद्धा वाचले. जास्त चमचे टाकतात कमी असल्या कारणाने, स्वाद कमी असल्या कारणाने जास्त चमचे टाकल्याने आपला खर्च वाढतो. हे लोकांच्या लक्षात येत नाही. हे सध्या मार्केटिंगच्या गोष्टी आहेत. म्हणजे चांगली वस्तू दिली आहे, चांगलं प्रमाण असेल मसाल्यामध्ये तर त्याची क्वालिटी वर्षभर हलत नाही, रंग हलत नाही आणि मग असे आमचे कस्टमर वाढलेले आहेत. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.